आज ज्योतिबा मंदिरात गेलतो, गर्दी काहीच नव्हती. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सूरज, म्हणजेच तुमचा लाडका एसके. सचिन आणि मी सकाळ सकाळी उठून चाललेलो ज्योतिबाला. रात्री अचानक त्यानं मेसेज केला आणि म्हटलं ज्योतिबाला जाऊया. मित्र म्हटला याने जायचं नाही असं होईल का? मग काय गिरोली घाटातनं गाडी काढली आणि डायरेक्ट गेलो ज्योतिबावर. सकाळ सकाळी वातावरण क्वालिटी झालतं. वातावरण बघत कधी ज्योतिबावर पोचलो कळालंच नाही. मंदिराच्या आवारात गेलतो तर गर्दी काहीच नव्हती. सच्याला म्हटलं गर्दी नाही तोपर्यंत आपण दर्शन घेऊया, म्हणजे नंतर फोटो काढत बसलं तर चालतंय. नंतर कसं अचानक कुठले तरी पर्यटक आले तर गर्दी होऊ शकते म्हटलं. गाभाऱ्यात चाललेलो तोपर्यंत म्हटलं चला मोबाईल ठेवूया, फोटो काढायची परवानगी नाही. पाया वगैरे पडून पुढे आलो तोपर्यंत सच्चाचा व्हिडिओ तर करूया म्हटलं. तर भाऊ काही व्हिडिओत सापडना. दर्शन तर भरपूर वेळ घेतलं, 5-6 मिनिटं तर घेतला असेल. तिथून मग आम्ही बाहेर पडलो. काय पण म्हणा, किती पण वेळा ज्योतिबाला या, कंटाळा येतच नाही. हेच तर खरं वैशिष्ट्य आहे. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर सच्चाला म्हटलं फोटो व्हिडिओ जरा करूया, रील्स कराय बरं, तुम्हाला व्हिडिओ दाखवाय बरं, म्हणून म्हटलं चला फोटो व्हिडिओ करू. मंदिरातून बाहेर पडलो तोपर्यंत म्हटलं बासुंदी चहा पिऊया. सच्चा काय चहा बरोबर बिस्किट घे ना, मग मी तर चहा आणि बिस्किट खाल्ली. येताना सच्चानं गाडी घेतलेली, जाताना मी गाडी घेतली, कारण आपल्याला जायचंय परत महालक्ष्मी. सकाळी सकाळी महालक्ष्मीला गेलतो तर गर्दी असली वाईट होती की नाही, भरपूर गर्दी होती. आम्ही काय बाहेरनच दर्शन घेतलं. नंतर सच्चा म्हटला उद्धमनगरमध्ये नाश्ता करायला जाऊ. उद्धमनगरमध्ये नाश्ता केला आणि अशा प्रकारे आमची दिवसाची सुरुवात झाली. थँक्यू, धन्यवाद.